नर्मदे हर, हर हर नर्मदे. काल आपण नर्मदा आणि कावेरी संगमावर शिवलिंगाचे पूजन केले. आज आपण चाललेलो आहे नंदाहृदय तीर्थाला. या तीर्थाची देखील एक सुंदर कथा आहे. आदिशक्ती महामायाने दैत्यराज महिषासुराचा वध करण्यासाठी महाकाली भवानीने अतिउग्र रूप धारण केले. त्यावेळी तिचा भयंकर आवेश पाहून सदैव तिला वामांगी घेणारे शिवसुद्धा काहीसे भयकातर झाले. अतिशय रुद्र असे रूप पाहून सर्व प्राणी, पशु, पक्षी सैरावैरा धावू लागले. हवा उन्हाळ्यात भर दुपारी येणाऱ्या झळांसारखी वाटू लागली, तर गायींच्या स्तनातील दूध भीतीने आटून गेले होते. सर्व पृथ्वीवरील फुले कोमेजून गेली होती. सर्वत्र हाहाकार निर्माण झाला. तिने शिवतांडव करण्यास सुरुवात केली. अगदी त्या आघाताने पृथ्वीसुद्धा दोलायमान होऊ लागली. आकाशातील देवता जीव मुठीत धरून प्रलय काळ जवळ आला की काय असे म्हणून व आपल्याकडून काही चुकले असेल तर आम्हालाही माफ कर म्हणून डोक्यावरील शिरपेच काढून चित्काला शक्तीसमोर नतमस्तक होऊ लागले. अशा प्रकारे ती महिषासुराचा वध करण्यासाठी बेभान स्वरूपामध्ये अवतीर्ण झाली. महिषासुराचा वध करत असताना तिचे तांडव सुरू होते आणि तांडव नृत्य करताना महिषासुराचा शेवटच्या प्रहारात तिने वध केला आणि त्याच वेळी तिचा पाय शिवशंकरांच्या छातीवर पडला आणि मग तिचा क्रोध शांत झाला. तिचा भयंकर रुद्र अवतार शांत होण्याकरता सर्वांनीच तिची स्तुती केली आणि मग त्यानंतर पार्वती भानावर आली. तेव्हा शंकर तिला म्हणाले की हे पार्वती, तू नित्य शुद्ध आहेस, मात्र या भयंकर रक्ताच्या चिखलातून नृत्य केल्याने तुझे सर्वांग मलिन झाले आहे. म्हणून तू पवित्र अशा नर्मदा किनारी जाऊन निश्चिंत मनाने स्नान कर. हे ऐकल्यानंतर पार्वती नर्मदा किनारी आली आणि तिने अमृतमय असणाऱ्या तिच्या दिव्य जलात स्नान केले. तिने शीतल अमृतापेक्षाही अतिमधुर, मयूरपिसापेक्षाही अतिकोमल स्पर्श असलेल्या अतिशुद्ध जलाने स्नान केले आणि तिचा हजारो वर्षांचा थकवाच जणू काही दूर झाला आणि पुन्हा तिला तिचे सुस्वरूप प्राप्त झाले. त्या पूजेमुळे त्या ठिकाणी पार्वती मातेने शिवलिंगाची स्थापना देखील केली. त्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर तिच्या मनाला आल्हाद आणि आनंद मिळाला. म्हणून या तीर्थाला नंदाल्हाद तीर्थ असे म्हणतात. जे भक्त या ठिकाणी येतात त्यांना सांसारिक व पारमार्थिक सुखाची, आनंदाची प्राप्ती होते. म्हणून या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. आज आपण या ठिकाणी पार्वती स्थापित शिवलिंगाचे पूजन करू आणि उद्या आपण प्रकाशा या ठिकाणी पुष्पदंतेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघणार आहोत. नर्मदे हर, हर हर नर्मदे.